तर एक्झिट पोलवरती माझा विश्वास नाही. ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांनाच अजून अंदाज आलेला नाही, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेली आहे. त्यासोबतच शेतकरी नेते कुठेही पिछाडीवरती नसल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी. भाऊ, काय म्हणाल? लोकसभेच्या निवडणुका आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. 2 दिवसावर निकाल आहे. एक्झिट पोलचे आकडे सुद्धा समोर आलेले आहेत. काय म्हणाल? तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, तर मागच्या निवडणुकीतले एक्झिट पोलचे आकडे जर का बघितले तर एक्झिट पोलने ज्या सीट दाखवल्या त्याच्या विपरीत निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये जे दाखवतात ते 100% तंतोतंत खरं भरतं असं काही नाही आहे. आणि हे अंदाज लावतात सगळेजण. आता जे निवडणुका लढले त्यांनाच अजून अंदाज येत नाही, तर बाकीच्यांना अंदाज कसा येणार आहे मला सांगा. कारण उमेदवार हा गाव टू गाव गेलेला असतो. उमेदवाराला सगळ्या मतदारसंघातली सिच्युएशन माहीत असते. तेच जर कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही तर बाकीचे लोक काय सांगणार आहे? पण एकंदरीत सर्वच एक्झिट पोलने असं दाखवलं की मोदींची सत्ता परत येणार, तिसऱ्यांदा मोदी येणार. ते दर एक्झिट पोललाच दाखवतात तसं. पण इतकं पण सोपं नाही आहे जे दिसतं चित्र. कारण आता मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये आढावा घेतला तर टफ फाईट सगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे असं कोणी सांगू शकत नाही दाव्यानं की हाच माणूस निवडून येईल म्हणून. परिस्थिती बदलते सगळ्या ठिकाणी, सगळ्या मतदारसंघातली. त्यामुळे चुरशीची फाईट आहे. आणि असं लगेच एकतर्फी सगळं होईल असं पण काही नाही आहे, लक्षात ठेवा. पण एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार शेतकरी नेते जिथं जिथं असतील सगळे शेतकरी नेते हे पिछाडीवर दिसत आहेत. नेमकं काय कारण असू शकतं शेतकरी नेत्यांना आघाडी न मिळण्यात? पिछाडीवर दिसतो असं कसं म्हणता येईल मला सांगा तुम्ही. आता तुम्ही म्हणजे जिथं जिथं शेतकरी नेते उभे आहेत त्या त्या भागात लोकांनी त्यांची निवडणूक ताब्यात घेतलेली आहे. आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं तुम्ही घ्या, तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्याला. इथं लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली, लोकांनी पैसा लावला, लोकांनी साधनं पुरवली, लोकांनी जे सगळं केलं. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा जनता एखादी निवडणूक हाती घेत असते तेव्हा विजय हा जनतेचा होत असतो. त्यामुळे मला विश्वास आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विजय होईल. राज्यातील आकडेवारी समोर आलेली आहे. जवळपास लोकांनी कल दिलाय की जवळपास 50-50 महायुती आणि महाविकास आघाडी. कसं बघता तुम्ही? लोकांच्या कलाकडे कसं बघता? मला तुम्हाला सांगू का, मला म्हणजे मी 1% त्या गोष्टीकडे सिरियसली बघत नाही. कारण इतक्या वर्षाचा 22 वर्षाचा चळवळीतला आणि राजकारणातला अनुभव लक्षात घेता हे एक्झिट पोलचे आकडे आणि निवडणुकांचे येणारे परिणाम याच्यात खूप तफावत असते. मग एक्झिट पोल देणाऱ्याने कोणी विचारतं का नंतर की हे तुम्ही असं सांगितलं होतं, असं काय झालं म्हणून? तर मला काही त्याच्यावर फारसा विश्वास नाही. आणि मला असं वाटतं की कुणीच काही सांगू शकत नाही. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.